मालेगाव येथील 1044 बोगस अर्जदारांविरुद्ध कारवाई करा, डॉक्टर किरीट सोमय्या यांची मागणी। मालेगाव येथील 1044 अर्जदारांनी आमचा जन्म मालेगाव येथे झाला आहे असे खोटे शपथपत्र देऊन बनावट कागदपत्रांद्वारे उशिराच्या जन्मनोंदी घेतल्या आणि त्यावर आधार घेत जन्म प्रमाणपत्र मिळवले। मालेगाव महापालिकेच्या तक्रारीवरून या अर्जदारांविरुद्ध मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या 1044 अर्जदारांनी महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आहे। यापैकी अनेकांनी तहसीलदार म्हणजेच कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे बनावट आदेश दाखवून महापालिकेचे अधिकृत जन्म प्रमाणपत्र मिळवले। हे प्रमाणपत्र पुढे वापरून ते भारतीय नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत। भाजप नेते डॉक्टर किरीट सोमय्या यांनी मागील 5 महिन्यांपासून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर गुन्हा दाखल झाला आहे। मालेगाव येथील बोगस अर्जदारांची माहिती पुढीलप्रमाणे। अर्जांची संख्या, जन्माच्या 70 वर्षांनंतर जन्म दाखला मिळण्यासंबंधी केलेले अर्ज 26, अर्जासोबत कोणतेही कागदपत्र नसलेले अर्ज 144, कागदपत्रांतील जन्मतारखेमध्ये तफावत असलेले अर्ज 191, अर्जदारांनी जन्मतारीख 1 जानेवारी दाखवलेले अर्ज 52, शाळा सोडल्याचा दाखला नसलेले अर्ज 271, एकूण संशयास्पद अर्ज 732। या 1044 अर्जांपैकी 70 अर्ज हे डुप्लिकेट असून 191 अर्जांमध्ये आधार कार्डवरील जन्मतारीख आणि अर्जात दाखवलेली जन्मतारीख वेगवेगळी आहे। तरीही तहसीलदारांनी फसव्या नोंदींच्या आधारे आदेश दिले। 143 अर्जदारांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत। 90 अर्जांमध्ये आधार कार्डवर जन्मतारीख 1 जानेवारी दाखवलेली आहे। हे सर्व खोटे आदेश महापालिकेकडे देऊन बोगस अर्जदारांनी अधिकृत जन्म प्रमाणपत्र मिळवले। महापालिकेने दिनांक 10 जून 2025 रोजी मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। महापालिकेचे उपनिबंधक अब्दुल तवाब अब्दुल रजाक आणि गजाला परवीन यांना पोलिसांनी याआधीच अटक केली आहे। पण अजूनही एकही अर्जदार म्हणजे बोगस अर्जदार यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई झालेली नाही। वास्तविक 1044 पैकी 70 अर्ज हे डुप्लिकेट असून उर्वरित 944 अर्ज बनावट आदेशांच्या आधारे सादर करण्यात आले होते। 200 अर्ज फक्त आधार कार्डाच्या आधारे सादर केले गेले असून आधार कार्डवरील जन्मतारीख आणि अर्जात दिलेली जन्मतारीख वेगळी आहे। 143 अर्जांत कोणताही पुरावा जोडलेला नाही। 90 अर्जांत जन्मतारीख 1 जानेवारी दाखवलेली आहे। 4 पोलिसांनी आजतागायत कोणत्याही बोगस अर्जदाराविरुद्ध कारवाई केलेली नाही, ही गंभीर बाब आहे। डॉक्टर किरीट सोमय्या यांनी स्पष्ट मागणी केली आहे की मालेगाव महापालिका आणि पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई करावी। यावेळी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।